सांगलीच्या चांदोली धरण परिसरात उसंत घेतलेल्या पावसाचे पुन्हा संततधार सुरू। शिराळा तालुक्यातील चांदोली धरण परिसरामध्ये कालपासून पावसाचे संततधार चालू झाले आहे। 24 तासात 53 मिलीमीटर पावसाची नोंद पर्जन्यमापक यंत्रावर झाली आहे। आज अखेर 1650 मिलीमीटर पावसाची नोंद पर्जन्यमापक यंत्रावर झाली आहे। दरम्यान वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी होत असल्यानं धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे। जलाशय परिचलन सूचीप्रमाणे धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याकरिता धरणातून आज सायंकाळी 4 वाजता वक्रद्वाराद्वारे सुरू असणारा 2870 क्युसेक विसर्ग वाढवून तो 6900 क्युसेक्स आणि विद्युतगृहातून चालू असणारा 1630 क्युसेक असा एकूण 8530 क्युसेक विसर्ग वारणा नदी पात्रात सोडण्यात येणार आहे। त्यामुळे नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होणार आहे। पाऊस चालू राहिल्यास किंवा वाढत गेल्यास परिस्थितीनुसार विसर्ग कमी किंवा जास्त करण्यात येईल। तरी नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे, असं वारणा धरण व्यवस्थापनेकडून सांगण्यात आलं आहे।